माझ्या लाईफमध्ये कधी मी प्लॅनिंग पण नव्हती केली की मी थेरपिस्ट बनणार आहे, माझं स्वतःचं सेंटर असणार आहे. थेरपी फील्डमध्ये ना मी माझ्या नशिबामुळे आलोय. पहिल्यासारखा त्रास होत नाही मला, की खूप जरा बेटर फील करतो. स्पोर्ट्स पण मध्ये मी आता बंद केलाय, म्हणजे कबड्डी पण मी खेळत नाहीये. ते चालू असताना हे अचानक मी ओपन केलं. थोडंसं मग वाटलं की फील्ड कशी काय चेंज झाली, की एक महत्वाची गोष्ट चेंज केलेली आहे. तर कोणाला जर कळलं असेल, जो आधीपासून व्हिडिओज जर बघतोय तर त्याला नक्कीच कळली असेल. नमस्कार मित्रांनो, मी दिनेश जाधव तुमचं स्वागत करतोय फिट यात्रेमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो. दिवस न बोलता चाललेला, आपण महिने बोलले तरी चालेल, कारण की खूप महिन्यानंतर, मला वाटते 5 ते 6 महिने झालेत मी व्हिडिओ बनवत नव्हतो, पोस्ट करत नव्हतो. त्याची कारणं पण बरेच आहेत. तर त्यातलं एक मेन रिझन बघायला गेलं तर तुम्हाला मी मागच्या काही व्हिडिओमध्ये, जर तुम्ही मला कंटिन्युअसली जर बघत असाल तर तुम्हाला समजेल की समजलं असेल की आपलं एक सेंटर ओपन झालं. तर मी काही मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो, एक थेरपी सेंटर आपण ओपन केलं आहे. मला वाटतं एक करेक्ट 1 वर्ष व्हायला आलं त्याला. आता ते ओपन केल्यानंतर त्याच्या कामं जशी जशी हळू, म्हणजे 2-3 महिन्यानंतर हळूहळू त्याची जशी कामं वाढत गेली ना, त्यामुळे थोडासा मला बाकी गोष्टीमध्ये टाईम देता आला नाही. तर त्यामुळे मी ना ट्रॅव्हलिंग जास्त करत होतो, आणि मला वाटतं शेवटचं मी ट्रेक वगैरे जे केलं आहे ते रायगडचा, त्यानंतर मी जास्त राईड पण नाही केला. खूप बऱ्याचशा गोष्टी म्हणजे त्या कामातच बिझी होतो. ते त्या सिच्युएशनमध्ये मला वाटतं ओपन झाल्यानंतर 4 ते 5 महिन्यातच सेंटर थोडंसं शिफ्ट पण केलं तर आपण. मग ते पण एक रिझन बोलू शकतो की थोडा परत त्यात टाईम मला इन्व्हेस्ट करावा लागला. तर काय हरकत नाही. तर या व्हिडिओमध्ये तर मी मोस्टली तुम्हाला जे आपलं आता सेंटर आहे तर ते पूर्णपणे दाखवणार आहे. तर मी त्या सेंटरमध्ये काय काय करतो आहे, तर ऑल ओव्हर जे थेरपीज वगैरे सगळे आहेत मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर सांगेन आणि सेंटर पूर्णपणे दाखवेन. ठीक आहे, आपण आता निघूया, तर जाऊया सेंटरवर. तर तुम्हाला सगळ्या ऑल डिटेल्स मी तिथं गेल्यावर सांगतोच. तुम्हाला थोडीफार तर आयडिया आली की आपलं सेंटर कसं आहे. तरी मी आता डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो की आपण कसं म्हणजे सेंटरमध्ये काम केलंय, परत काय काय थेरपीज आहेत आपल्याकडं, कसं काम करतो वगैरे सगळं मी सांगतो. आणि प्रॉपरली तुम्हाला सगळं एक सेटअप दाखवतो मी कसा कसा केलाय. तर सेंटरमध्ये एंट्री केलं गेलं, राईट साईडलाच माझा डेस्कटॉप वगैरे आणि माझा टेबल आहे, तर जिथे मी बसतो. आणि हा आपला एंट्री गेट, आणि त्याच्याच आल्या लेफ्ट साईडला ना मी हा सनबोर्डवर एक प्रिंट केलेला आहे. तर इथं आपलं नाव आहे सेंटरचं, हिलवेल टूर सेंटर, आणि एक मेडिटेशन टाईपमध्ये एक चांगला असा फोटो मी याच्यावर प्रिंट केला. हा मोस्टली आपण जे क्लायंट वगैरे येतात त्यांचा वगैरे फोटो वगैरे काढून आपल्याला जर आपल्या पेजला पोस्ट करायचं असेल ना, तर त्यासाठी मोस्टली मी हा एक बॅकग्राऊंड म्हणून पण यूज करू शकतो. त्यासाठी मी एक बोलतो ना फोकसवाली लाईट पण लावली. आता त्याला आय थिंक प्रोफाईल लाईट नाही बोलत, तर मला पण नाव वाटत नाही, बोलतात काहीतरी. तर ते एक लावली, तर तुम्हाला एकदा दाखवतो ती कशी आहे. तर मी आता याला चालू, ही लाईट आहे, ही फोकस लाईट आहे. मला मोस्टली शॉप वगैरे मध्ये लावतात, फोटोज वगैरे साठी यूज करतो. तर असा फोकस करतो याच्यावर. तर इथं आपण आपला जो पेशंट असेल, क्लायंट असेल, त्याला उभं करून फोटो वगैरे काढून आपल्याला पोस्ट करण्यासाठी यूज होतो तो. आणि त्याच्याच पुढे आपण हा एक थोडी विंडो होती, त्याला कव्हरअप करण्यासाठी हा लावलाय. पण याच्यावर पण आपण जे बॉडीची आपली मसल अॅनाटॉमी बद्दल, मसलची नावं वगैरे सगळं यात आपण दाखवलंय. ते एक अट्रॅक्टिव्ह वाटतं चांगलं. आणि या साईडलाच पूर्णपणे बाकीचे थेरपीज रिलेटेड थोडे इन्फॉर्मेशन पण आहेत, म्हणजे थेरपीची नावं, त्यात बाकी थोडेफार त्याची इन्फॉर्मेशन आहे. आणि माझ्या टेबलच्या राईट साईडला वर हा सगळा ओपन स्पेस होता बघायला गेलं तर, पण याला पूर्ण आपण पॅक केलाय, स्लायडिंग वगैरे लावून पूर्ण पॅक केलाय. बाकी तर इथं माझे सर्टिफिकेशन्स लावलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता, हे माझे सर्टिफिकेशन आहेत. बाकी आपला घुमस्ता वगैरे ते कंपल्सरी असतंच. बाकी हा माझा स्केच कबड्डीवाला, आपण एक मस्त स्केच काढलाय. एक फ्रेंड आहे हर्षदा म्हणून, खूप चांगली स्केच काढते ती, तर तिनं हा काढून दिलाय. बाकी माझे थोडे नोट्स वगैरे मी
काय पॉईंट लिहायचं असेल तिथे लिहून ठेवतो. या साईडला एक टेबल आहे. हा एक ट्रायपॉड आपला आपण व्हिडिओमध्ये आपला यूज करतो. तो मोस्टली आता मी सेंटरमध्येच ठेवतो, कारण की कसं थेरपी करताना वगैरे मला व्हिडिओज वगैरे काढायचा असेल इथं मी एकटाच असतो मोस्टली. तर कारण की मी स्लॉट बुकिंग सिस्टम ठेवली आहे. तर एका टायमिंगला एकच जण आपण त्याची थेरपी करतो. तर त्या टायमिंगला मी तर थेरपी करायचं तर शूट करण्यासाठी मला हा खूप युजफुल आहे. बाकी मग इथं माझे ग्लोव्ज वगैरे यूज करतो ते. बाकी इथं कपिंग वगैरे आहेच. हे कपिंग थेरपी आहे, फायर कपिंग हे इथं ठेवतो. तर अजून मला थोडासा प्लॅन आहे याला सेटअप थोडासा चेंज करायचा आहे. अजून जसं होत जाईल ना, पुढे ग्रोथ होत जाईल तसं अजून आपण त्याला बोलू ना मॉडिफाय करूया थोडंफार. अजून चांगलं जसं करता येईल बनवता येईल ना, तो माझा प्रयत्न आहे. बाकी तर डेस्कटॉप पण दाखवतो. डेस्कटॉपमध्ये आता माझी चेअर वगैरे आपला पीसी. तरी हा मला ना ओपनिंग दिवशी माझ्या समोरचे जे राहतात ना ताईंनी मला हा गिफ्ट दिला. लॅम्प सेन्सरवाला आहे, मस्त आहे बघा, सेन्सरवाला आहे. असा हात लावला की ते चालू होतात. बाकी मग इथं माझे पेन वगैरे ठेवण्यासाठी हे आपले बुक्स आहेत, ज्यात मी एंट्रीज वगैरे करतो. बाकी काय लिहायचं असेल तर माझी डायरी पण आहे, प्लस हे आपलं स्कॅनर वगैरे. आणि हा एक सिस्टम बनवून ठेवला. याच्यावर तुम्ही याच्यावर जर स्कॅन केलं ना तुम्हाला डायरेक्ट गुगलचं आपलं पेज ओपन होतं, जेव्हा आपले रिव्ह्यूज डायरेक्ट टाकू शकतो. तर ही सिस्टम ठेवली की कोणाला तुम्ही सांगण्यापेक्षा हे काम करा, मला गुगलला रिव्ह्यू करा असं करण्यापेक्षा डायरेक्ट तो स्कॅनर बनवला आहे. हे एक बरं पडतं की डायरेक्ट कस्टमर स्कॅन करेल आणि त्याचा काय आहे तो रिव्ह्यू तो देऊ शकतो गुगलला. तर या साईडला आपला एक ड्रॉवर टाईप पण बनवलेला आहे. त्यात आपण सगळं आपले कपिंग्स वगैरे असेल, बाकी सगळ्या ज्या वस्तू मला थेरपीला लागतात त्या मी सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत. बेडशीट वगैरे जे आपण याच्यावर टाकतो बेडवर. बाकी तर कपिंग वगैरेचं सामान आहे जे मला थेरपीमध्ये यूज होतं मोस्टली. आणि त्यानंतर हा आपला बेड आहे, प्रॉपर मसाज बेड म्हणतो आपण, थेरपी बेड म्हणतो याला. तर हा 3 फोल्ड आहे, म्हणजे आपण याला बाहेर पण कॅरी करू शकतो. आता मोस्टली मला काय अपॉइंटमेंट्स बाहेरचे पण असतात, होम व्हिजिट वगैरे असताना, तर त्या टायमिंगला मला हा युजफुल होतं. कारण की माझ्या कसं हायटीमुळे ना मी खाली थेरपी नाही करू शकत, कारण की मला पण अनकम्फर्टेबल होतं आणि मोस्टली कस्टमरला होतातच. कारण कसं होतं आपण लादीवर फरशीवर जेव्हा काय गोष्टी थेरपी करतो ना तर तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही. तर त्यामुळे मोस्टली मी जेव्हा होम व्हिजिट वगैरे करतो तर हा बेड कॅरीच करतो स्वतःसोबत. बाकी हा पिलो वगैरे मला अँकलच्या वर खाली ठेवायला यूज होतो. बाकी हा आपला रॅक आहे जो मी सगळं माझ्या ड्युरिंग थेरपी करताना मला जेवढं इक्विपमेंट लागतात तर यात सगळे मी ठेवतो. बाकी मग या साईडला बघायला गेलं तर आपला स्टीम बाथ आहे. हे आपले वॉशरूम बाथरूम वगैरे बेसिंग आहेच. आणि आपल्याकडे आईस बाथ पण आहे. तर हा मध्ये आईस बाथ आहे आपला. तर आणि मोस्टली मला सगळ्यात चांगला जर रिव्ह्यू कुठला येत असेल तर सेंटरमध्ये जेवढी पॉझिटिव्हिटी वाटते खूप भारी वाटतं तर त्याच्यात नाही. आणि मोस्टली त्यात सगळ्यात जास्त इफेक्ट या लाईटिंगचा पडतो मला, कारण की वॉर्म लाईट आहेत आणि खूप शांत वाटतं आणि भारी वाटतं खरं तर. आता तुम्हाला ह्या 2 लाईटी पण करतो, या 2 लाईटी फक्त चालू आहेत. या साईडला बघा कसं दिसतंय, मस्त वाटतं. या साईडला पाणी वगैरे ठेवलंय प्यायला वगैरे. हे एक प्लेट आहे ॲक्युपंक्चरची, जेव्हा आपण आपले टो खाली ठेवू शकतो त्याच्यावर मस्त उभं राहू शकतो. आणि खूप चांगलं आहे हे, प्रत्येकाने घरी ठेवलं पाहिजे. आणि खूप म्हणजे आपले खाली तळव्याला जे ॲक्युपंक्चर पॉईंट असतात ना ते एक चांगलं प्रेशराईज करतं. आणि मी तर बोलेन सगळ्यांनी घरात ठेवायचे. आपले जे वयस्कर आई वडील झाले सगळ्यांसाठी, असं नाही की एजेड लोकांसाठी, की सगळ्यांसाठी ते चांगलं आहे. तर त्या सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. जास्त महाग पण नाही, 150-200 रुपयाची प्लेट आहे. ऑनलाईन तुम्ही ॲमेझॉनवर पण तुम्हाला भेटून जाईल इझिली. तर ऑल ओव्हर आपला हा फक्त काय हा कपाट नसताना तर मला खूप अजून जागा भेटली. अजून तर यात खूप बरंचसं मला काम करायचं आहे. तर आहेत मी ते नंतर बघू आपण, नंतर कधी अजून व्हिडिओ बनवला याच्यावर तर मी तुम्हाला दाखवेन मी काय काय अजून त्यात ऍड करणार आहे. तर आपल्याकडे बघा थेरपी जर मी सांगायला गेलो तर थेरपी आपल्याकडे एवढ्या साऱ्या आहेत. डीप टिश्यू मसाज झालं, स्वीडिश मसाज, ड्राय कपिंग, फायर कपिंग, वेट कपिंग, आईस बाथ, हे ऑल ओव्हर आपल्याकडे एवढ्या थेरपीज आहेत. आणि या साईडला वर एसी पण बसवलं मी. मला वाटतं 4 महिने झाले असते एसीला बसून. आणि एसी बसवल्यापासून पण मला खूप जरा
बेनिफिट पडलाय. कारण की मला पण जो त्रास व्हायचा तर थेरपी वगैरे करताना कंटिन्यू कधी कधी 4-4, 5-5 तास मी उभा असायचो, तर त्यात पहिल्यासारखा त्रास होत नाही मला, की खूप जरा बेटर फील करतो. तर खूप बेनिफिट पडला मला AC मुळे. तर मित्रांनो, आपलं जेव्हा सेंटर ओपन झालं ना, तर हे जी बिल्डिंग आहे त्याच्या बाजूची जी बिल्डिंग आहे, तर त्या बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअर आपण केलं. तर तो एक फ्लॅट होता आणि मला वाटतं 2 BHKच्या आसपास तो फ्लॅट होता. आणि ओपन केलं तेव्हा तीच मला जागा आवडली, कारण की त्या टायमिंगला मला जागा भेटत नव्हती, कारण की रोड ला जवळच आहे, त्यामुळे तशी जागा मला भेटत नव्हती. ही जेव्हा भेटली तेव्हा मी ती घेतली. पण त्यानंतर मला वाटतं 3 ते 4 महिन्यात थोडेसे इश्यूज वगैरे झालते आणि थोडंसं मला जसं अपडेट व्हायचं होतं, मला बोलताना आईस बाथ वगैरे चालू करायचा होता, तर त्या टायमिंगला तिथं थोडीशी जागा कंजेस्टेड होती. प्लस पाण्याचा पण इश्यू होता. इथं कंटिन्यू पाणी नाही, आणखी इथं मी सेपरेटली 1000 लिटरच्या वर पाणी स्टोरेज करू शकतो एवढी टाकी बसवली. त्यामुळं इथं शिफ्ट करायचा त्या टायमिंगला मी विचार केला. आणखी मला वाटतं तिथं होतं त्यामुळे ही जागा दाखवली होती, पण त्या टायमिंगला मला डोक्यात नव्हतं. पण त्या टायमिंगला ही पण जागा तेवढी आता तुम्हाला दिसते तशी नव्हती, थोडीशी जरा खराब होती. त्यामुळे आता तुम्हाला हे आपण काम केल्यानंतर चांगलं दिसतंय. तर शिफ्ट करण्याचं मेन कारण पण तेच होतं आणि बऱ्याचशा गोष्टी पण झाल्या, तर त्यामुळे ते मी शिफ्ट केलं. आणि इथं जेव्हा आलो तेव्हा 1 महिना नॉर्मल काढला, त्यानंतर मग याच्यावर पूर्ण काम केलं. त्यामुळं आपलं सेंटर एवढं चांगलं आपण बनवलंय. आणखी इकडं तर सगळे स्टाईल वगैरे त्यांनी ऑलरेडी होत्या, त्यामुळं बरं पडलं आपल्याला. बाकी आपलं कमी खर्च झाला, मग त्याच्यामुळे बाकी जेवढा खर्च होतोय कमीमध्ये चांगलं दिसण्यासाठी तेवढं मी ट्राय केलं. तर बघायला गेलं ना मित्रांनो, थेरपी फील्डमध्ये ना मी माझ्या नशिबामुळे आलोय, म्हणजे बाय चान्सच आलोय पकडून चला. तर 1.5 वर्ष झाले मी स्पोर्ट्स पण पूर्णपणे बंद केलं, कबड्डी पूर्णपणे बंद आहे माझी. काहीच कुठंच टुर्नामेंट वगैरे खेळलो नाही. बऱ्याचशा गोष्टी झाल्या त्या टायमिंगमध्ये, तर मला सोडावं पण लागलं कबड्डी. आणि त्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पण कळेल हळूहळू की मी कबड्डी का सोडली, कशामुळं. त्यात तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर होऊन जातीलच. तर त्या टाइममध्ये असं झालं की मी जेवढे टार्गेट सेट केलते ना ॲज अ स्पोर्ट्स पर्सन म्हणून, स्पोर्ट्स लाईफमध्ये काय काय करायचंय, तर तेच सगळे टार्गेट हल्ले होते माझे. आणि काय करू काय नाही, मग दिवसभर तर शॉपवरच असायचो, मग तसं मन पण लागायचं नाही प्रॉपरली. मग मी एक जिम ट्रेनर म्हणून पण लागलो, एका जिममध्ये ॲज अ जिम ट्रेनर लागलो, ट्रेनिंग द्यायला लागलो. मला वाटतं 3-4 महिने ते काम पण केलं. पण करता करता आता माझा स्वतःचा क्लब पण आहे, मी माझ्या अंडरमध्ये पण पोरं आहेत 40-50 पोरं. तर विचार केला की आपण अजून त्यात जर शिकलो, कोर्सेस केले, त्यातनं अजून नॉलेज घेतलं, तर इन फ्युचरमध्ये आपण आपल्या पोरांना पण, जे क्लबमधली पोरं आहेत त्यांना पण चांगलं ट्रेन करू शकतो. तर त्या हिशोबाने मी विचार केला की आपण कोर्सेस शोधूया. मग ॲज अ ट्रेनर म्हणून अजून आपण काय काय नॉलेज लेवल घेऊ शकतो, त्या हिशोबाने कोर्सेस शोधायला लागलो. तर मी बरेचसे कोर्सेस बघितले. त्याच्यानंतर मी ठरवलं की चला आपण जाऊया, तिथे जाऊन ॲडमिशन घेऊया. गेलो आणि मला कमीत कमी 3 ते 4 महिन्याचा वेटिंग पिरियड भेटला. मग तेच बघता बघता तिथं मला मसाज थेरपिस्ट हा पण कोर्स दिसला. मग विचार केला की आपण करू शकतो का, आणि या फील्डमध्ये आपण म्हणजे साईड इन्कम म्हणून काम पण करू शकतो. तर ठीक आहे बोललो. मग मला 1 हप्त्यापर्यंत त्याचे क्लासेस चालू होणार होते. मग मी घरी आलो, 1 दिवस विचार केला, घरच्यांना विचारलं, ठीक आहे बोलले, कर तुझं, आम्हाला काय हरकत नाही. मग त्याच्यानंतर मग मी कोर्स जॉईन केला. जसं जसं त्यात शिकत गेलो, आवड निर्माण होत गेली. त्याच्यानंतर मग कोर्स पूर्ण झाला, मग मी फ्रीलान्सिंग पण करायला लागलो, होम व्हिजिट वगैरे करायला लागलो. त्याच्यानंतर मग वाढत गेलं, मग थोडं थोडं नॉलेज पण वाढतं. कसं कुठल्या पण आपण फील्डमध्ये होतो ना, एक्सपिरियन्सने आपलं नॉलेज वाढणार आहे. आणि जसं जसं काम वाढत गेलं, आवड निर्माण होत गेली. मग विचार केला कपिंगचा पण कोर्स करूया. मग कपिंगचा डिप्लोमा केला. माझ्या 7 ते 8 वर्षाच्या जेवढा स्पोर्ट्स करिअरचा जो एक्सपिरियन्स होता ना, त्यामध्ये भरपूर मला इंजुरीज झाल्यात. बघा गेलं मी सांगायला गेलो ना, खूप काही आहे. मग जेवढे इंजुरीज झालेत ना, त्यातनं त्या टायमिंगला मी स्वतःला खूप रिग्रेट मारलं. मग त्यामुळे माझा ना गेममध्ये परफॉर्मन्स व्हायचा ना काय व्हायचा. पण जेव्हा मी थेरपिस्ट झालो, त्यानंतर थेरपी द्यायला लागलो ना, त्या 7 ते 8 वर्षात जेवढ्या गोष्टी मला कळल्यात, ज्या गोष्टीचं नॉलेज भेटले ना, त्याचा आत्ता मला उपयोग एवढा होतोय. तर त्याचा फायदा मी आता खूप चांगला करतोय. मग पहिला मला वाटायचं काय माझ्यासोबत होतंय, का होतंय यार, मी एवढा म्हणजे मेहनत केली, त्याचा रिझल्ट भेटायला नुसते इंजुरीजच होत राहत आहेत.
प्रॉपर फिटनेसमध्ये असून सुद्धा तर मला इंजुरीज व्हायच्या. पण त्याचा आता मला असं जाणवतं की त्या टायमाला जेवढं पण मला गोष्टी घडल्यात आयुष्यात आणि जेवढा एक्सपिरियन्स भेटला ना, त्याचा फायदा आता मला भरपूर होतोय. तर त्या टायमिंग नंतर मी भरपूर ग्रोथ झाली चांगला. मग त्याने ते नॉलेज जसं वाढायला लागलं, मग कॉन्फिडन्स आला की आपण आपलं स्वतःचं सेंटर पण टाकू शकतो. मग घरी विचारलं, घरच्यांसोबत डिस्कशन झालं, घरचे पण तयार झाले, ठीक आहे. तर मग 2024 मध्ये आपण सेंटर पण चालू केलं. आणि जसं जसं सेंटर मधलं काम वाढत गेलं ना, लोकांचा पण रिव्ह्यू मला चांगला येत गेला. मग जसं जसं लोकांचा रिव्ह्यू मला चांगला येत गेला ना, मला काम करायची इच्छा अजून वाढायला लागली. मग कसं होतं, रिव्ह्यूज आपल्याला पॉझिटिव्ह भेटले ना, मग आपल्याला एक एनर्जी पण भेटते, पॉझिटिव्ह पणा पण भेटतो की अजून आपल्याला त्यात चांगल्या मनाने आणि फुल फोकसने पण काम करायची इच्छा निर्माण होते. मग तसंच झालं. मग हळूहळू मग ग्रोथ व्हायला लागली, चांगलं वाटायला लागलं, काम करायला मजा यायला लागली. असं नंतर पहिलं वाटायचं की स्पोर्ट्स बंद झालाय आता, माझे सगळे टार्गेट जे होते ते तर हल्लेत, आता मी काय करणार. पण आता बघायला गेलं ना, नशिबाने खूप चांगलं आता भेटलंय. आणि बघायला गेलं ना, खरंच मला नशिबाने इथं आणलंय. माझ्या लाईफमध्ये कधी मी प्लॅनिंग पण नव्हती केली की मी थेरपिस्ट बनणार आहे, माझं स्वतःचं सेंटर असणार आहे. पण आज मला या स्टेजला येऊन वाटतं की हे माझ्यासाठी चांगलं असेल, म्हणून माझ्या नशिबात मला ही गोष्ट आणून दिली. तर मित्रांनो, गेलेल्या काही काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्या. बघायला गेलं तर माझ्या लाईफमधल्या पण बऱ्याचशा गोष्टी चेंजेस झालेल्या आहेत. आणि इव्हन आपल्या चॅनलमध्ये पण एक मोठी गोष्ट चेंज झालेली आहे. आता ती कोणाला कळली असेल तर ती मला कमेंट करून नक्कीच सांगा, आपण काय एक महत्वाची गोष्ट चेंज केलेली आहे. तर कोणाला जर कळलं असेल, जो आधीपासून व्हिडिओ जर बघतोय तर त्याला नक्कीच कळली असेल, तर ती कुठली गोष्ट मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अजून पण बऱ्याचशा गोष्टी चेंजेस झालेल्या आहेत, त्या मी हळूहळू तुम्हाला सांगेनच. आणि जर तुम्हाला मित्रांनो सेंटर बद्दल अजून काय जाणून घ्यायचं असेल, आपल्या थेरपी बद्दल बाकीचे जाणून घ्यायचं असेल, तर मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळे डिटेल्स टाकतोच आहे. त्यात आपलं हिलवेलचं जे इंस्टाचं पेज आहे त्याची पण मी लिंक देईन, त्यात तुम्ही जाऊन त्याला फॉलो पण करा. तिथं बरेचशा आता मी व्हिडिओज पण टाकायला लागलोय आणि बरेचसे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण टाकतोय की त्यातनं लोकांना थेरपी बद्दल खूप साऱ्या गोष्टी कळतील. आणि काही गोष्टी जर तुम्हाला मला विचारायचं असेल, डायरेक्ट तुम्ही मला मेसेज पण करू शकता इंस्टाला. आणि प्लस तुम्हाला बाकी जर अपॉइंटमेंट वगैरे पण घ्यायची असेल तर त्यातच तुम्ही मला मेसेज करू शकता इंस्टाला किंवा व्हॉट्सअपला. या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण सेंटर तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आपला सेटअप कसा आहे तर दाखवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वतःवर काम करत राहा, आतून बदलायची, बाहेरून जगायची. मित्रांनो, मी घेतो आता तुमचा निरोप. पुन्हा भेटू एक नवीन अनुभव घेऊन. तोपर्यंत बाय बाय.